व्लॉग. तर आज मी चालली आहे कालाघोडा फेस्टला आणि आता वाजलं दुपारचे 1. उमरेवरून मी ट्रेन पकडते आपली लोकल आणि डिरेक्टली चर्चगेटला जाऊया. सोबत कोण कोण आहे ते दाखवते पुढे. ती छोटी आहे पण ही आमच्यासोबत नाही येते, ती दुसरीकडे चालली आहे. सो तिला पण मी सोडते स्टेशनवर. सो या लेट्स गो. ट्रेन टायमाच्या अगोदर आलेली आहे आणि कधी कधी ट्रेन असंच करते आणि म्हणून मी स्वतः ट्रेन. पण ठीक आहे, आता आपण जाऊया. आणि मी जेवलेली नाही आहे तर आता बघू काय खायचं की उपाशीच जायचं. फायनली मित्रांनो आम्ही आता चर्चगेटला पोहोचलोय आणि सगळ्यात पहिले आम्ही चाललोय पेटपूजा करायला, बिकॉज आम्ही काही खाल्लं नाही आहे. हा माणूस खाऊन आला म्हणून ह्याला फरक पडत नाही, पण ठीक आहे. आणि जर तुम्ही ह्या टाईमला येणार असतील तर तुम्ही तुमची 5 ग्राम मेकअपचा किट वेस्ट नका करू, कारण की काहीच उपयोग नाही आहे, सगळं गळून चाललंय. आणि जर तुम्ही रात्री येणार असतील तर तो बेस्ट टायमिंग आहे. मी पण रात्री येणार होती पण ह्या बाईला रात्री वेळ नव्हता म्हणून आता आम्ही दुपारी आलोय. सो या लेट्स गो. तर इथे आता आम्ही पावभाजी ऑर्डर केलेली आहे. लेट मी टेस्ट. फुल सेटिंग झालेली आहे आमची आता. मस्त डबल स्टँड वाली एक स्कूटी भेटली आणि मला एक स्टूल भेटला, कारण की खूप गर्दी आहे इकडे. तुम्ही बघू शकतात. कॅमेरा फिरव ना, कॅमेरामॅन. तर काय गर्दी आहे, दाखव जरा लोकांना गर्दी दाखव. ए पोरी, कसं वाटतं तुला मुंबईला येऊन? शी, असं काय घोड्यासारखा आवाज काढते का? मस्त वाटते असं बोल ना जरा. खाता बिता घरचे ना. आजा मेरे गाडी में बैठ जा. टॅक्सी असं, ऑटो नाही बोलते. ऑटो मध्ये जायचंय मला. ऑटो असते काही ते. जेंट्स आणि लेडीज साठी वेगवेगळा रस्ता आहे इथे. रस्ता नाही, सॉरी, एंट्री. पुरा तुझा मुडका ऑफ झाला. पुरा पाणी पित होती टॅक्सी मध्ये आणि ड्रायव्हर एकदम जोश मध्ये होऊन भाई पूर्ण बॉटल अंगावर. भिजलेले. पुढे काय ग? अय्या, मशीन मध्ये बॅग गेली पूर्वाची. ओ माय गॉड. फर्स्ट स्टॉल लागलेला आहे पशु पक्षी महाराष्ट्र. म्हणजे इथे बर्ड्सने सगळे आर्टिफिशियल्स बनवलेले आहेत. इथे पेंटिंग्स काढतात हे लोक, एज यू ऑल कॅन सी. कॉल विथ बापू. डायरेक्ट गांधीजींना कॉल लागतो. जर कोणाला काही तक्रार असेल तर लवकर या. 1-2 दिवस चालू आहे हा फेस्ट. तिकडे येऊन तुम्ही गांधीजींना कॉल करू शकतात. वाव, व्हेरी नाईस कलेक्शन. सी दिस मित्रांनो. अरे you can pause this video and you can read this. What is this exactly? म्हणजे काय तू सांगू शकशील? तर हे जे इन्स्टॉलेशन आहे ह्याच्यामध्ये बरेचसे क्यूब्स ठेवलेले आहेत, राईट. तर प्रत्येक क्यूब मध्ये काही ना काही सामान असं ठेवलेलं आहे. सपोज तिथे ड्राय लीव्स आहेत, वुडन डस्क आहे, तिथे वूड पण ठेवलेलं आहे, कोकोनट हस्क आहे, आपण जे झाडू वापरतो त्याचे जे पुढची जी पानं असतात ते पण ठेवलेलं आहे. तर हे सगळं बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे, जे की नंतर जाऊन डिकम्पोज होऊ शकतं. जे की पास्ट मध्ये होतं. पास्ट मध्ये आपण हे असे सगळे सामान्य वस्तू यूज करत होतो, पण आत्ताच्या टाइमला आपण असं असे मटेरियल वापरत आहे की जे डिकम्पोजेबल नाही आहे, जे नॉन डिग्रेडेबल आहे. PVC पाईप्स आहेत, तिथं टाईल्स आहेत, हे असे सिरामिक टाईल्स आहेत. मग तिथं माऊस आहे ह्याच्यामध्ये ठेवलेलं. इथे कीबोर्ड आहेत, कीबोर्डचे पिन्स आहेत. हे सगळं प्लास्टिक आणि हे डेली मध्ये आपण वापरत आहे, पण हे सगळं नॉन डिकम्पोजेबल मटेरियल्स आहेत. तर हे प्रेझेंट टाइमला आपण असं वापरत आहे. पण आता प्रत्येक क्यूबला एक मिरर असं लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला बघू शकता, राईट. सो यू गाईज आर द फ्युचर. तुम्ही फ्युचर जनरेशन आहात, तुम्ही अपकमिंग जनरेशन आहात आणि तुम्ही कसं अजून आउटलिव्ह करणार आहात. तर ते क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की तुम्ही कोणत्या वेळेला जाणार आहे. तुम्ही पास्ट मध्ये जाणार आहेत का प्रेझेंट मध्ये जाणार आहेत, का तुम्ही अशा गोष्टी यूज करणार आहेत की ज्यांनी हे सगळं प्रेझेंट मटेरियलने पण तुम्ही अजून त्यातनं बेटर ऑप्शन काढू शकता, लाईक ऑर्गॅनिक वे कडे. ऑर्गॅनिक वे मध्ये जाऊन. तर हे तुमच्यावरती आहे की त्यामुळे ह्या प्रोजेक्टचं किंवा हे जे इन्स्टॉलेशन आहे ह्याचं नाव वेव ऑफ चेंज ठेवलेलं आहे, जे की तुम्हाला चेंज आणायचं आहे. थँक्यू. युअर गुड नेम? तनिष्का. थँक्यू. इट वॉज नाईस टॉकिंग.
Heart of Mumbai is a tribute to love, unity, and shared emotions, reflecting how people cherish the city and how Mumbai in turn embraces everyone through a striking 3D wall. तर तुम्ही बघू शकता तिथे की इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. बाप्पा आहेत, वडापाव आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी कोरलेल्या आहेत इथे. प्लॅटफॉर्मची नावं लिहिलेली आहेत. राम मंदिर. हा मोगू मोगू 70 रुपीजला भेटतो. आता आपण टेस्ट करून बघू की हा 70 रुपीज वर्थ आहे की नाही. काय करते, लिची फ्लेवर दाखव पुरा. हा सांग कसं आहे. 70 रुपीज. थम्स अप का थम्स डाऊन. आणि मी ट्राय करणार आहे ग्रेप्स. दे ना. देत पण नाही प्यायला. शी सांगते थांब. लिची चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगलं त्याच्यामधली जेल. इथे खूप मस्त मस्त आर्टिकल्स आहेत जॉमेट्रीचे. रिअल लाईफ मध्ये ते जॉमेट्री मध्ये फेल झालेली मी आणि माझ्यासोबत हार्दिक पण. हार्दिक, जॉमेट्री मध्ये किती भेटलेले तुला? पास होता भाई. तुला किती भेटलेले जॉमेट्री मध्ये? जॉमेट्री मध्ये माहितीये काय? जॉमेट्री मध्ये मला भेटलेले 7 7 जस्ट पास. पुरा तुला किती भेटलेले जॉमेट्री मध्ये? म्हणजे काय भूगोल? कोण बोलला? तू बोलला. मी भाई इंग्लिश शिकलाय, मला नाही माहिती मराठी मध्ये काय बोलतात. जॉमेट्री म्हणजे मी सांगू का? थांब. बीजगणित जॉमेट्री म्हणजे समजलं, म्हणून फेल झाला तू. ती काकू बोलली साईडची बीजगणित नाही, भूमिती. म्हणजे भूमिती हे मी हिला सांगितलेलं आहे. फिल्म सिटी मित्रांनो, इथे टी शर्टचे प्रिंटिंगचं एक शॉप आहे. तिथे लिहिलंय माझ्याशी नीट बोलायचं. कळलं ना? तसंच तुम्ही पण माझ्या चॅनलला नीट सबस्क्राईब करायचं मित्रांनो. मैं पूरा ले जा रही थी आपका. अभी हम लोग जा रहे मॉरिन्स. कुठे चालल्यात? अरे बोला. बोलतच नाही लोक. स्टार इज विथ मी actually and carrying all my stuff. Otherwise he's driving car for me, but now he's carrying stuff for me हमाल बना दिया गाइस. छोड़ दो अभी मैं. and he's getting paid for this. अरे 1 रुपया नाही दिला अजूनपर्यंत. Shut your mouth. Shut your mouth. वाव, ते ड्रेसा बघा किती ड्रेसा. आणि तो ड्रेसा सर्व मस्त आहे इथे. जिंदगी खूप सुंदर, जिंदगी बहुत अच्छी है. बस एक घर मुंबई में होना चाहिए और एक टॅक्सी होनी चाहिए. बहुत पैसा. आलोय बर्गर किंगला आणि बाहेर आम्ही खूप स्टॉल पण बघितला, तर तिथे पण आता आम्ही खायला जाणार आहे. पण हार्दिकचा कसं व्हेज डे आहे ना सॅटर्डे, म्हणून बर्गर खायला आलोय आता आम्ही. हा बर्गर खाणार आहेत आणि नंतर आम्ही जाणार आहेत. माहिती आम्ही काय बघून आले? भुर्जी पाव. तुम्हाला दाखवतो का ब्लॉग? ठसका लागला मला. सांग का? आणि मी नॉनव्हेज खाते आणि तू व्हेज खाते. एवढा मी नीच नाही मिळत. वेज हात आला तरी नाही. तुम्ही हात आलता तेव्हा लागत असेल तुम्हाला कसं. मी कधीच ना हाकालू तुला. एकदम कुठं बोलायला लागलं. हा जो ब्रँड आहे ना बर्गर किंग, हा फक्त टाइमपास साठी चांगला आहे. जर तुम्हाला भूक लागली असेल ना तर हा चांगला नाही आहे. हे मला आधीपासून माहिती आहे. पण काय करू शकतो आपण, काय नाही. आयुष्यात तर मला कोणी राणी नाही बनवली. अरे चुप राहा ना जरा. उलटा लावला की सरळ. हाँ थाम. त्यांचं नाव कशाला? ठीक है ना. लाइफ में किसी ने मुझे रानी नहीं बनाया तो क्या हुआ? मैं बर्गर किंग ने बनाया. मैं खुद मेरे लाइफ की रानी हूँ भाई. थोड़ा सा पैसा खर्चा कर. काय यार, वो भी नहीं देखा जाता है तुम लोगों से. सो मच जेलस. तर भुर्जी पाव खायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आता आम्ही घेतलेली आहे चिकन फ्रँकी. आणि ती बर्गर पेक्षा चांगली आहे, पण ऑलराऊंडर मला आवडलेली नाही. मला काहीच आवडत नाही यार. मी काय करू? मला घरचं फक्त जेवण आवडते. डाळ भात आणि चिकन फ्राय. 8वीची ठाणू लोकांना आम्ही पकडलेली आहे आणि मी ट्रेनमध्ये बसते आता. झोपते. मला नंतर भेटते. हे 2 पेस्ट्रीज पण आम्ही घेतल्यात म्हणजे मी घेतल्यात आणि मीच खाणार आहे. मी मला देणार नाही कारण की या लोकांनी खूप खाल्लंय. तर भेटू आपण आता नंतर उतरल्यावर. आता वाजल्यात रात्रीचे 11:15 आणि मी उमरोई स्टेशनला उतरली आहे. आता घरी जाते, जेवते आणि ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ते करायला अजिबात विसरू नका.
आणि नेहमीप्रमाणे अजून छान छान ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि माझ्यावर असंच प्रेम करत राहा. बाय बाय.